रामकृष्ण हरी मंडळी. आज नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी आज कंप्लेट माझ्या आजोबाला जाऊन 1 महिना कंप्लीट झाला, पण काही कारणास्तव म्हणजे त्यांचे अजून एक माझ्या आजोबाचे भाऊ वारले, त्यामुळे काही महिना वगैरे करता येत नाही. आणि आजोबाला अजून महिनाच झाला, त्यामुळे मी सुद्धा काही नागपंचमीचा सण काही केला नाही. म्हटलं चला आजीबाई काशी प्रयागराज वरून हस्ती विसर्जन करून आला, तर मी आजीबाईला भेटायला आले. आणि व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे तुम्हाला सांगते की मी आजोबाकडे भेटायला यायची आणि छोटे छोटे रिमिक्स व्हिडिओ नाही तर एखादे फोटो पोस्ट करायचे, तर मला त्यावेळेस सगळे बोलायचे अगं काम काय, वेळ काय आणि तू करतेय काय, कारण तू आजोबाला भेटायला येते की व्हिडिओ बनवायला येते. आणि अक्षरशः ज्यावेळेस आजोबा गेले ना, तर ते सर्च करून करून आजोबाचे व्हिडिओ बघायला लागले की चॅनलवर कुठेतरी सापडतील आणि आता आजोबाचे काही शब्द आम्हाला ऐकायला मिळतील. तर योगायोग काही व्हिडिओ आहे, काही व्हिडिओ अपलोड मी केलेच नाही आणि ते आता गॅलरीत पण नाही. म्हणून मग म्हटलं चला आजोबाच्या काही आठवणी आहे ते आपण आजीबाईकडूनच ऐकू. आता पण या व्हिडिओला नाव ठेवणारे तर ठेवत असतील, ठेवू सुद्धा शकतात, कारण की बघा आजोबा वारले आणि 1 महिनाही नाही झाला आणि काय व्हिडिओ बनवताय. पण काही दिवसानंतर पुन्हा असं वाटेल की अरे आपण व्हिडिओ बनवले असते तर बरं झालं असतं. त्याच्यामुळे मी आता कोणाचाच विचार नाही करणार आणि माझ्या आजीबाईच्या काही आठवणी आहेत तर त्या मी ऐकते आणि तुम्ही सुद्धा ऐका. कारण माझ्या आजोबांनी एवढे कष्ट केले होते, तुम्हाला सांगते, त्यांना फक्त 2 एकर जमीन होती आणि त्यांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करून त्यांनी 25 वर्ष सालाने त्यांनी काम केलं. तर त्यांच्या आठवणी आपण आजीबाई कोणाचा ऐकू. कसे दिवस होते जिजे तुमचे? हा मग गरिबी काढी, लोकांचे शेत बटाईंदर ठोक्यांदर 2 एकर इतकी जमीन 22 एकर जमीन 2 एकराची केली. तर कशी केली असेल? कष्ट थोडे केले असेल का? आणि एवढंच नाही हो, ते पैलवान सुद्धा होते, त्यांच्याकडे एक शेळी सुद्धा होती. बकरीचं दूध प्यायचे सवतं, पैलवानकी करायची, पटाला जायची, कोणाला बैल घ्यायचे, बाजारात जायचे, कोणाला गाय घेऊन द्यायची, हे काम करायचे. आणि एवढंच नाही, सांग्याचा शोक केला किती काही दिवस. आणि कुठं जर गेले तर पंढरपूर वगैरे कुठं जर गेलं तर आजीबाई जर म्हटली की राहू आपण 2 दिवस, त्याने मग आपलं पंढरपूर दावणी तशी दावणीतच बैलाच्या पण दावणी. इतकं गोड मरण आलं, 3दा राम 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 म्हणले. आणि मग म्हणते रामदास आणि भागवत आहे की तर. म्हटलं रामदास आहे तर पण भागवत गेलो भाजी घेऊन बदेवरती आणलं इकडं आणि पटकन डोकं धरलं. मग काय झालं पोट दुखत म्हणजे मोकलं. म्हणलं अकाल बोलायचं का? म्हटक्यानं हा केलं म्हणजे मुलीला चाललं म्हणे वर असं वर 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 म्हणायला लागले. वर वर म्हणलं आम्ही त्यांनाच वर सरकू लागलो. आणि मग ते नाही म्हणे, असं नाही म्हणे. मग वटकन देऊ लागलो कपड्याचे, कशाचं खाली घेतलं. मग तो द्यायला शिपा गिपा द्यायला तवर होते. दूध आणलं घाई सुनाना नाच सुनाना, थोडीसा पाला आणला, एक चमचा पाजला सगळ्यांना, मग आत्मा सुटला. आणि त्यातल्या त्यात जोपर्यंत कष्ट होते, जेवण जात होतं, त्यावेळेस आजीबाईने जर सांगितलं की काही खाजा ना तुम्ही, हा. निघतात पैसा पैसा पैशाला पैसाच जोडीता, काही खाजा. खात नाही तर कसं आहे मी काय भाकरपोळी खात नाही का? भाजी भाकरी भेटल्या का झाल्या, भाजी भाकरीपेक्षा कोणचं नाही राहत, ते कधीच खाल्लं नाही. आणि आता शेवटी अक्षरशः वट पौर्णिमेपासून जवळपास 15 दिवस म्हणजे त्यांना अन्न खाता इच्छा असून पण खाता नाही आलं, एवढं सगळं असून. म्हणायचे मी आता तसाच मरण मी बिना तरसूनच मरायची मागाय मी. आम्ही म्हणजे काय करा मग तुम्हाला गिळा ना, आता काय करा आम्ही जेव्हा खा म्हणलं तेव्हा खाल्लं नाही. कारण त्यावेळेस वड ना मुलासाठी नातवासाठी कमवून ठेवायची. आपण भरपूर म्हणतो की आहे ते आयुष्य आनंदाने जगून घ्यायचं, पुढचे दिवस कोणी पाहिले असं सहज म्हणतो, पण वेळ आल्यावर कोणीच तसं करत नाही. फक्त कमवून ठेवायचंच करतो. आता त्यांच्याकडे सगळं आहे पण खाता येत नाही. त्यातल्या त्यात माझी आजीबाई यांना पण सुखसुविधा भरपूर आहे, पण शुगरमुळे पाहिजे त्या गोष्टी खाता येत नाही. तुम्ही पण जीजी दुसऱ्या शेतातच काम केले ना? नाही केले, कधी आडा लावला नाही म्हणजे नाही. ह्या वावरात काऊन गेली का त्या वावरात काऊन गेली, ज्याच्याने त्याच्या रोज रोजाना. आई वडिलाची दहावी जमीन नव्हती, तिथं लहानपणचं लोकांचंच काम केलं रोजा राजाला.
आणि त्यातल्या त्यात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली असेल माझी पणजीबाई. ही तर माझी पणजीबाई तुम्हाला दाखवते बघा. बाई इकडं पहा, कस काय होते आजोबा माझे. हा तर माझ्या आजीला भाऊ नाही, बहीण नाही, एवढं म्हणजे माझ्या पणजीला एवढी एकच मुलगी. तर यांचं लग्नानंतर कधी आले जीबाई इथं राहायला? आला दुसरं 72 साली. 72 तिला साली. भाऊ नाही. चोट्याला भांडी, चोट्याकडून पैसे घेतले, वावर घेतलं इथं 2 एकर चोट्याला भांडवल. आणि इथं आल्या आणि ती राहायची म्हणजे चोटी चोळी बांगडी करीत नव्हती तर मग हा. भांडण मी घेईन भांडवल. ते घेतलं आणि इथं आल्या जावयाकडं. पण आता ते ऐकायला नाही. आणि यांच्या समोर मी सांगते, कंटिन्यू मांजर वाक्यासारखं सारखे भांडायचे. टी व्हीवर जर कधी एखादी सिरियल लावली तर आजोबाला बातम्या बघायच्या. यांनी सांगितलं रिमोट मला पाहिजे. म्हणजे जसे आपल्या लहान लेकराचे भांडण अशा यांचे कंटिन्यू भांडण. पण शेवटी आजोबाच्या 10व्या दिवशीपासून आमच्या पणजीबाई पण म्हणजे खूप खाचल्या. कारण त्यांची कुठेतरी इच्छा होती, जरी मला मुलगा नाही ना तर मी जावाच्या खांद्यावर जाईल. पण आता त्यांना पण जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांना किंमत नाही कळाली, पण आता किंमत कळतीये. बरोबर का जीजी? आता त्यांना पण आठवण येते. पण मग आता काय करणार, होते त्यावेळेस खरंच त्यांचं कधीच नाही जमलं. आपण जोपर्यंत जसं बहीण भावंडे भांडतो ना तसे ते कंटिन्यू भांडायचे. कशावरून पण साधं लेकराने जर पाय जर चपायला लागले तर आमच्या पणजीबाईंनी म्हणायचं काय कुठं कामाला जाते, काय दाबून घ्यायचे. आणि यांनी जर काही लेकरांना सांगितलं तर ते म्हणायचे ए माझ्या नाती त्या काम नको सांगू. एवढं त्यांचा वादविवाद असायचा. पण मग म्हातारीने खायला जर मागितलं ते ना मी तर कसं खातो, जे आलं ते खातो मी. हा मी नाही मागत कधी. पणजीबाईने जर सांगितलं की मला काहीतरी दुसरं करा. हा दुसरं ही करा, भाजी मला नाही ही भाजी आवडत नाही मला. खायची, तर त्यांनी सांगायचं हा मी तर काही पण खातो. आणि त्यांना जर चुकून आता खरं सांगते हा, जर दिवाळीच्या वेळेस लाडू जर केले तर आजोबांना ते आवडायचे. आणि पोळी दोन जर लाडू दिले तर पणजीबाईले नका का ते लाडू गिळाना, पण 2 लाडू लागत होते त्यांना का दिले. मग मला पण 2 पाहिजे. मग माझ्या पणजीबाईने एक खायचा आणि एक कॅरी बॅग मध्ये तसाच गादी खाली बुरा येईपर्यंत ठेवायचा. पण तशी बहीण भावंडासारखी लहान लाकडासारखी बरोबरी करायची. सुनाना 2 रोज पोळ्या घालायच्या मात्र. हो खरंच. फ्रीज मध्ये ठेवायचं. मग त्याला म्हणा आता आज नको, आता उद्या करू, संध्याकाळी करू पोळी, आता नको. आणि कमी कुठंच नाही केली माझ्या आई वडिलांनी. नाही, असं नाही, नाही खाय प्यायची कधीच खाय नाही. प्यायची नाही, कशाचीच नाही. आई वडिलांनी माझ्या आजोबाला शेवटपर्यंत दुःख काहीच नाही दिलं. म्हणजे माझ्या आजोबा गेले तरी काय म्हणत होते जिची ते स्वतःचा मुलगा म्हणजे माझा जो भाऊ आहे तो तरी वडिलाला उघडून बोलतो म्हणे, पण माझा मुलगा मला आतापर्यंत उघडून नाही बोलले जिजी पप्पा कधी. कधीच नाही. आणि तुम्हाला मला बी नाही कधीच. कधीच आज जीव गेला, मरून गेला बाप, पण शब्दाच्या बाहेर राहिला नाही. असं कर, आज बोलून ते रेव, आज तसं रोप टाक, मेथी टाकायची तर बोलून टाक, मग गवत उगल, मग ते मोडून जाईल, ऐकतच राहिला. हा एवढं वय झालं. म्हणायचं आपल्या बऱ्या करतानाच सांगायचे. हा म्हणजे त्यांना जायच्या अगोदर इथं आता जी मेथी टाकली होती ना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल, ते ज्यावेळेस गेले ना त्यावेळेसच ती काढायला आलेली होती. तर त्यांनी सांगितलं रामदास ही मेथी ना पूर्ण शेत ओलं दे एकदा आणि नंतर टाक. तर ह्या अशा नाही म्हणले. आता आपल्यासारखे काय म्हणतात, यांना काय करायचंय, फक्त बसून खायचं का, आपण आम्ही कसं करू. पण नाही, पप्पाने सांगितलं ते सांगत आहे ना, मग आपल्या काहीतरी भल्यासाठी सांगत आहे. तर पप्पा अजूनही त्यांचं पूर्ण ऐकत होते. तर त्यांना या गोष्टीचा गर्व होता की माझं लेकरू अजून पण माझं ऐकतंय. कारण की आता आपल्या पिढीतलं माझं भैयाचं असं आहे, पप्पा जर एखादं काही म्हटले आणि पटलं नाही तर तो माग उघडून बोलायचा. तर माझे पप्पा अजून पण आई वडिलाला उलटून बोलत नव्हते. अजून खूप साऱ्या आठवणी आहेत पण त्या शब्दात व्यक्त नाही करू शकत मी.